यार कडक वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा निक जाधव या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे आपला दिवस म्हणजे हंडीचा हक्काचा दिवस. आणि हे बघा आम्ही पण सज्ज झालेलो आहे इथे. आज फुल राडा होणार आहे, तुम्हाला थोड्या वेळात बघायला भेटेलच काय होणार आणि काय नाही. तो आमचे पोरं वगैरे सगळे रेडी झाले. हा बघा आमच्या शिडीचा मालक बघा, हा बघा चला जो आमच्या पिढीचं मालक आहे. आणि हे बघा ही आमची पोर आहे बघा, शिडीची पोर एक असं राहा परत मारायला नको मला कोणाला. विवेक तू पण असा. अरे भाई हे घे मला दे. थँक्यू. अबे श्रीकांत कडून घे. श्रीकांत चो काय चो काय श्रीकांत खराब होईल तुझा. येणार येणार. सर्वांना मी जाऊन पर्सनली भेटतोय, कारण की सर्व म्हणायला नको की बाबा मला नाही घेतलं वगैरे. ये गांजा तू पण ये. बघा आपण आपला मित्र आहे चिंतामणी. याला तुम्ही पुण्यामध्ये बघा टीव्हीला दिसेल. सॉरी क्रेझी इगल चले. खास करून ह्याला गेलतो मी आधी फ्रेममध्ये. ह्याचे सर्व फॅमिलीवाले आपले बोलतात ना, जेवता आपले व्लॉग बघतात. हा बघा आपला मराठी भैया सगळे चाललेले आहेत दहीहंडीसाठी आणि हा एकटा कामावर चालला. काय याला बोलणार. चला सो चला आम्ही चाललो आता समाधीवर. तिकडे नारळ वाढूया आणि ग्राउंडवर जाऊया. चला. हा लाईव्ह आहे खरं तर. इकडे पण आहे बघा, थोडी मोठी ट्रॉफी आहे बघा ही बघा. आणि प्रो गोविंदाची गेल्या वर्षीची आणि या वर्षीची तुम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही फर्स्ट प्रो गोविंदा जिंकलो होतो ना 2018ला. 3rd नंबर आला होता तेव्हा आम्हाला ही ट्रॉफी दिली होती 2018ची. माझी कंप्लेंट करतोय, बोलतो की आम्हाला ब्लॉग मध्ये येत नाही म्हणून. तर मित्रांनो हे बघा, ही आमची प्रॅक्टिस इकडे व्हायची. ही आमची जुनियर प्रॅक्टिसची जागा. आणि त्यांच्या आता हंडी फोडण्यात येणार आहे थोड्या वेळ. आणि ते ड्रोन पण उडलाय हा बघा. एवढी का पावडर लावली.
मित्रांनो, आम्ही दोन्ही पण आमच्या एरियातल्या मानाच्या हंड्या फोडलेल्या आहेत. आमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल. आणि आता आम्ही चाललो जाग्यावर प्रॅक्टिसच्या इकडं. हंडी तर नाही लागणार, पण इथे शेवटची आता सलामी देणार आणि आम्ही आमच्या जिकडे ठराविक असेल, जिथं ठरलेलं असेल तिकडे आम्ही निघणार आहे रूटला. सो चला, तर मग आपल्या ग्राउंडवर भेटू. आता आपण पोचलो आहे आपल्या प्रॅक्टिसच्या ग्राउंडमध्ये. हे बघा, सर्व पब्लिक, ऑरेंज आर्मी इथं उपस्थित आहे. आम्ही लोक आता निघालो आहे. आमचा बाबा दादा, याला पण बघून घ्या ब्लॉग मध्ये. फायनल तो आलाय, बघून घ्या. आपण आज दिवसभरात 3 नंबर बस मध्ये 3 नंबर याला सबस्क्राईब, लाईक करा. सो आता आम्ही लोक निघालो. आमच्या बस आहे बघा, ती बघता या सर्व बसी लागलेली आहेत. हाय ब्रो, कसं वाटतंय मग? खूप भारी वाटतंय. कुठे आहे? तो मित्रांनो, आणि आपण आता जाऊया बसमध्ये बसायला. नारळ बिरळ पोहोचले सर्व बसमध्ये. तर पहिली सलामी आम्ही चेंबूर नाक्याला देणार आहे. मानाची हंडी आमच्याकडे आमच्या. ही बघा, आणि ही आपली बस आहे. ही बघा, हे आपले पोरं पट्या.
हो बघ नंतरला बोलू नको हा. चला तर आपण आतमध्ये जाऊया. मग आपण बसमध्ये जाऊया. चला. अरे थांब पवदा तर इंट्रो करून दे. बघा हा आमचा पवदा रोटो फायटर. त्या दिवशी बँजो लागला होता माहिती आहे ना, तो ह्याचाच होता. आणि पवदाच्या बाबतीत बोलायला गेलं तर खूप कमी आहे, कारण की तो इंडियापासून ते बाहेरच्या देशात त्याचा गाजावाजा आहे. सो पवदा 2 शब्द आमच्या निखिलला सपोर्ट करा. चांगला ब्लॉगर आहे, चांगले ब्लॉग बनवतो. आणि आमच्या गोविंदाचे पण चांगले ब्लॉग बनवले आहे. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. अजून शेअर कमेंट करा. करा, शेअर करा. अजून बस एवढं सगळं जे काय ते करून टाका. करून टाकायचं. आणि भावाला थोडा हेल्प करा तुम्ही सगळ्यांनी. काय बोललो? चला मी काय बोलतोय, कशासाठी थांबलो आपण इकडे? लोकेशन अजून ठरलं नाही. हा कन्फर्म होत आहे. कन्फर्म लोकेशन होत आहे. आपल्या चेंबूर नाक्याला जायचंय का विक्रोळीला जायचंय? हा एकदा फायनल करायचंय. बहुतेक चेंबूर नाका हा. आहे त्यासाठी. चेंबूर नाक्याला अजून तयारी झालेली नाही. आता जस्ट 5 मिनिटात कॉल येईल आपला की काय करायचं आता पुढचा. मित्रांनो आमचा आता रूट ठरतोय, त्यासाठी आम्ही लोक थांबलेलो आहे. तर आता थोड्याच वेळात आम्हाला कळेल की कुठल्या ठिकाणी जायचं, कुठल्या ठिकाणी नाही ते. मग त्यानंतर आपण करू. चेंबूर नाक्याला जायचं आहे का विक्रोळीला जायचं आहे? मित्रांनो आम्ही आता उतरलोय आणि चाललोय आमच्या मानाच्या हंडीला सलामी द्यायला. चेंबूर नाक्याची इथे रात्रीच सलामी देणार होतो, पण आता दादा बोलला की सकाळीच जायचं म्हणून इकडे सलामी द्यायची आणि पुढे जायचं. स्वतः आम्ही पोचतोय. काय सर्व ऑरेंज आर्मी आता निघालेत. हे बघा ही आमची मानाची हंडी आहे. इकडे आम्ही थर लावणार आहे, पण इथे अजून तयारीच चालू आहे. अजून काय हंडी लागली नाही. तुम्ही हे बघा बघू शकता. आम्ही इकडे हंडी रेडी पण नाही झाली. हे बघा त्यांच्या अगोदरच आम्ही लोक आलेलो आहे. आजचा थरार चेंबूरची शान बालवीर. कोणी टाळ्या वाजू नका. 2 मिनिट थांबा. पहिली विजय सलामी. मित्रांनो आमची पहिलीच ट्राय सक्सेसफुली लागलेली आहे चेंबूर नाक्याला. आणि आता आम्ही चाललो आहे विक्रोळीच्या दिशेला. तिकडे पण आपली हंडी वगैरे आहे. तिकडे आपला आता तिकडे बोलते सलामी द्यायला. महाराष्ट्राचा एक असा आवाज जो आवाज मराठी चित्रपटामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. मराठी पाऊल पडते पूर्वी या संपूर्ण संचाच्या मार्फत तुमच्या समोर हा हलत नाही बंद.
खालचे तीन तिऱ्या मारणार 3 नाही का 2 तीन तीन वाले कडक तीन वाला जातो कडक यार कडक 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 कंट्रोल 3 वाला कंट्रोल कंट्रोल उतरले सोड शांतता बाळगा. आमची सेकंड ट्रायल पण सक्सेसफुली लागलेली आहे आणि आता आम्ही चाललोय कन्नमार नगरला. हां तो आमचा हा बघा आमचा जुना खेळाडू भाई तो आमचा म्हणजे बोलतात ना जेव्हा 100-150 रुपये किट होतं तिथपासून होता तर आता आमचं किट 400-500च्या आसपास गेलं तर तेव्हा आता आम्ही आहोत 700-800 वर जाणार तेव्हा बाकीचे आमच्या नंतरची येते. सो आता आम्ही निघालेलो आहोत कन्नमार नगरला. त्यांचा तुम्हाला व्हिडिओ आले तर मी दाखवेलच ठेवेलच तर तुम्हाला बघायला भेटेल आमचे कडक 8 थर. सो भाई अजून काय बोलायचं तुला कसं वाटतं तर तुमच्या पिढीपासून ते आतापर्यंत कसा प्रवास खूप चांगला अनुभव होता जुन्यातला आमचा. हां तर जुन्यामध्ये कसं जेवढं डेव्हलप आता ज्या ह्याच्याने झाले जसं तो हा म्हणाल्याप्रमाणे टी शर्ट्स आता टी शर्ट यांचं डिजिटल वगैरे झालेलं पण आमच्या टायमाला तसं नव्हतं. आमच्या टायमाला साधी बन्यांची दह्यांडीची रेग्युलर वापरतात त्याप्रमाणेच होती. ठीक आहे आणि त्या टायमाला त्यांचे ग्रिप्स असायच्या. लोक आमचे केस पकडून एकमेकाच्या डोक्यावर चढत होते म्हणतात त्या टायमाला. ठीक आहे म्हणजे हा बदल झाला आताच्या पिढीमध्ये. आणि तसं आता प्रो गोविंदामध्ये पण आमचे 2 नंबर ह्याच्यावर आलो आम्ही. ते खूप अभिमानाची ही आहे गोष्ट आहे. खरंच खूप चांगलं वाटतं आता. जुन्यांना पण प्राऊड फील होते नवीन सर्व बघून. बस एवढंच म्हणेन मी बाकी काही नाही. थँक्यू. बघितलं तर त्यांच्यामध्ये पण अजून तोच उत्साह अजून आहे की बाबा चल घरी नाही पण बालुरीला सपोर्ट तरी करायला जाऊ आपण. त्या हिशोबाने ते पण आलेले आहेत आमच्यासोबत. आणि अजून असे काही खेळाडू आहेत जे आमच्यासोबत जुळलेले आहेत. तो आता आम्ही जातो आता बसमध्ये स्मितेश हा बघा हा आमचा बेस शिळीचा बेस हा बघा. निखिल भाऊला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, हे सपोर्ट करणार घंटे वाजवा. तुम्ही टेन्शन नका घेऊ ते सपोर्ट वगैरे व्यवस्थित करणार. हां आमची दुसरी ट्रायल झाली सक्सेस झालेली आहे. पुढे आता परत चालू आहे. आता पुढे तिसरी ट्रायलच्या मागे आता आमची 3 नंबर बस आहे. माझा फेवरेट नंबर पण 3 आहे. तर आता आम्ही त्याच बसमध्ये बसलेलो आहे. आता आम्ही आमदार सुनील राऊत यांच्या ठिकाणी आलो आहे थर लावायला. आमची तिसरी ट्राय असेल ही. तर आमचे 2 ट्रायल सक्सेसफुली झालेले आहेत. आता तिसरी ट्रायल आम्ही सक्सेस करायला चाललो आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता कुठे टायगर नगर कन्नमार नगरमध्ये आम्ही लोक आलेलो आहे. मी कॅमेरामॅनला सांगेन की माझ्या पाठच्यांना पण दाखवा.
सर्व दाखवा. सो हे बघा तुम्ही बघू शकता की आमदार सुनील राऊत यांच्या इकडे आम्ही थर लावायला आलो आता तिसरी ट्रायसाठी. ती पण आता सक्सेसफुल करणार आहोत आणि इथून तेव्हाच आम्ही निघणार सक्सेसफुल करून. बघा सच्चाने इथे एडेगिरी केले, हेल्मेटच तोडले बघा सच्चा. बोल बोल, हे सोपतं का सच्चा? तू हंडीला येतो का हे तोडायला येतोय रे? त्यांनी चुकून टॉपरला हे हेल्मेट दिले वरती. बेटा दिया ना टॉपर चुकून हे हेल्मेट घालून गेलता वर. आपली पोरं वाढायला. तर मित्रांनो आता आमचं जेवायचं टाईम झालं आहे. आम्ही विक्रोळीला ब्रिज खाली थांबलो जेवायसाठी. जेवण तुम्हाला दाखवतो काय आहे. हा बघा पुलाव भात. पुलाव भात माझ्या टाळ्यात कमी आहे पण याच्या टाळ्यात जास्त आहे. हे बघा दरवर्षी आम्हाला पावभाजी असते बट यावर्षी पावभाजी खाऊन आहे ना वेट वाढतो वरती जाणाऱ्यांचं म्हणून पावभाजी कॅन्सल केली आणि राईस ठेवलं. आणि कुणाला गॅस वगैरेचा प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी पुलाव बेस्ट खायचा आणि जोपर्यंत आपल्याला ट्राय नाही लागत तोपर्यंत आराम करायचा आणि ट्राय लागताना सुटायचं. चला तर आणि वॉशिंगला जायचं नाटक आमची बस चुकलेली आहे. बस गेलेली आहे पुढे आणि आता आम्ही होतात ना बस आम्ही शोधायच्या मार्गावर आहे आणि टू व्हीलरचा सहारा घेतला. फोन करून करून लई शिव्या घातले पोरांनी ते पण तुम्हाला सांगतो मी. आता बघू बस कुठपर्यंत पुढे गेली ती. शांतता बाळगा.
सोडा शाखेच्या वतीचा हा कार्यक्रम आणि तो विभागाच्या पेक्षा कितीतरी पटीने हा क्या बात आहे. आणि जोशात होतो. मला वाटतं एक ठाण्यामध्ये आम्ही हे वैभव बघतो आणि भांडूपमध्ये हे वैभव दाखवत आहेत. तर नक्कीच आमच्यासारख्या बालगोपाळांना दहीहंडी पथकांना हे सुगीचे दिवस आहेत. आज आम्हाला संधी मिळत नाही आणि संधी उपलब्ध करून देत आहे साहेब. नक्कीच प्रभू श्रीकृष्णाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. हे धर्माचं कार्य आहे, प्रभू श्रीकृष्णाचं कार्य आहे. नक्कीच आपल्याला प्रभू श्रीकृष्ण आमच्या गोविंदा पथकांच्या बालगोपाळांच्या वतीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो की भविष्यातील तुमची वाटचाल सुद्धा अशीच प्रगती पथावर राहील जशी आम्ही 8 आणि 9 ठर लावतो. धन्यवाद. बरं, अजून एक, तुमची ही मेहनत एका दिवसाची नाहीये, बरोबर? आज कित्येक महिने, कित्येक वर्ष तुम्ही राबताय हे सगळं करायला. तसेच आमचे मोहनबाई 18 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. सो आम्हा सर्वांची इच्छा आहे की हे व्यक्तिमत्व पालिकेमध्ये बसावं आणि संपूर्ण जनकल्याणाचं काम या व्यक्तीच्या हातामध्ये ही सूत्र मिळावी. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा यांच्यासोबत राहावं हीच एक विनंती. पुन्हा एकदा बालवीर रॉक्स. नमस्कार. बालवीर मित्र मंडळ यावर्षी तो गोविंदामध्ये तुमचा दुसरा क्रमांक आलेला आहे. त्यासाठी तुमचं सर्वांचं अभिनंदन. पुढच्या वर्षी मी तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही पहिल्या क्रमांकावरती यावं असं. आणि यावर्षी तुमचा आमच्याकडे पाय लागला आहे. तुम्ही 8 थर लावला आहे. पुढच्या वर्षी तुमची 9 थर लागेल इथे ही मी स्वतःची प्रार्थना करतो. धन्यवाद. आमची 4थी ट्राय पण सक्सेसफुली झालेली आहे आणि आम्ही आता कुठे थर लावले माहिती आहे, मनसेचा मोहन चिरात आहे ना तिथे तिकडे थर लावले आणि आता आम्ही जातो ठाण्याच्या दिशेने. भांडूपमध्ये आहोत आता आणि याच्या पुढचं आमचं नियोजन आहे ठाण्यामध्ये. सो ठाण्यामध्ये कुठे बघू आता, तिकडे संस्कृती प्रतिष्ठानला जायचं आहे का टेंबी नाक्याला जायचं का कुठे जायचं ते काय माहीत नाही अजून. रूट आमचे फिक्स नाही पण इथे इथे तारीफ करावी लागेल. त्यांनी आमचं एवढं म्हणजे ते नाव गाजावाजा केलं ना. आम्हाला तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये तेवढी मोठी ट्रॉफी दिली ती आणि दिसलं असेल सुद्धा. तर तेवढी मोठी आमची ट्रॉफी दिली, आम्हाला ट्रॉफी दिले आणि आमचं म्हणजे ते बोलतात ना मान सन्मान पण, दादाचा सत्कार वगैरे पण केला तिकडे आम्ही प्रो गोविंदा फर्स्ट रनरच्या फोटोमधून. स्वतः आम्ही लोक इथून निघालो आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे आजच्या दिवसाभरातली की मोसम आहे ना आमचा खूप साथ देतो आहे. जसं पाहिजे तसं पाऊस पडतो आहे, जातो आहे, ऊन येतं आहे, म्हणजे चिल्ड वातावरण होतं आहे. कपडे विसतात, ऊन येतो आहे, सुकत आहे, असं जरा चाललं आहे. आणि हे बघा आमचा इव्हनिंग नाश्ता आलेला आहे. तो आता आपण खाऊया आपल्या सीटवर जाऊन आणि मस्त थोडा आराम करूया ठाण्यापर्यंत. सो मित्रांनो आई थोडीशी झोप करून झाली आहे बसमध्ये आणि आता आम्ही आलो आहे ठाण्यामध्ये स्वामी प्रतिष्ठानच्या हंडीला. आणि इकडे आम्हाला येतं तर रात्रच होते पण आज यावर्षी आम्ही लवकरच आलेलो कारण की. आणि इकडे असं आहे की ज्या टायमी आम्ही लोक इथे येतो ना त्या टायमी ते लालबागवाले असतातच असतात इकडे. आणि हे बघा बोललो आणि गेले. हे बघा बाईकडे बोललो आणि लिटरली गेले ते लोक बाईकवरून. कारण की त्यांचं आणि आमचं येणं एकच असतं आणि ते आमच्या पुढे असतात कारण की त्यांचं सर्व मान पान वगैरे सर्व असतं. तो त्या कारणासाठी आम्ही लोक लवकर आलो होतो आणि शेवटीला तसंच झालं कारण की त्यांचं मानपान असतं ना ते 1-1.5 तास त्याच्यातच जातो आणि आमची पोरं सगळी असतात ना म्हणजे जोशमध्ये सर्व. मग नंतर बॅग आपला असं आहे की माझा आता बॅटरी पण लो होत आले. तो याच्या पुढचा आता ब्लॉग शूट होईल की नाही होईल काय माहीत नाही बट बघू जेवढी होईल शूट तेवढा आम्ही शूट करू. ठीक आहे. बालवीर गोविंदा पथक जे आहे यांनी प्रो गोविंदामध्ये 2nd प्राइज पटकारलेलं आहे. त्यातर्फे स्वामी प्रतिष्ठानतर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि हे तुम्ही 8 यशस्वी थर लावाल त्याची पूर्ण खात्री आहे आम्हाला.
भारतकरी मित्र तुम्ही? हा आता ट्राय करणारच आहे. मग करा ना इथं. तर त्यांच्यावर कोचवर आहे ते. आठ लावतात. पोपटली लावली. सिंपल होता रे. जिलेबी ड्रोन डोक्यावर ये बात कडक 8 रनांची सलामी. सावकाश खाली उतरायचं. सावकाश कडक 8 कोल्हापूर किंग्स राजे जगाद्वारी कोल्हापुरी. अभिषेक सुर्वे कुठे आहेत? अभिषेक सुर्वे सर एका मिनिटासाठी या ना जरा इकडे, कारण बालवीरला जे ऐकायची सवय आहे ते आपण जरा करून देऊया ना. आमचे हेड रेफरीज अभिषेक सुर्वेजी प्लीज मी रिक्वेस्ट करेन जरा पुढे यायचं आहे, कारण प्रो गोविंदामुळे बालवीरला काहीतरी ऐकायची सवय आपल्या हेड रेफरीज कडून, आणि ती हळूहळू सगळ्यांनाच होईल. हळूहळू सगळ्यांना होईल. अभिषेक सुर्वे सर. बालवीर बोलते. हात लगा बाय. मित्रांनो, आज आहे हल्लीचा दुसरा दिवस आणि तरी देखील आम्ही घरी गेलेलो नाही आहे. उशीर झाला म्हणून काल आम्ही आमच्या मित्राच्या घरी झोपलो. मित्राचं नाव आहे अनिल हिरवे. त्याला आपण त्याचे आपण आभार व्यक्त करूया, कारण की त्याने आम्हाला झोपायला दिलं. सो चला तर मग आता आले वेळ ब्लॉग इथेच एंड करायची. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच जसं हँडीच्या ब्लॉगला मला सपोर्ट केलं तसंच ह्या देखील ब्लॉगला सपोर्ट करा. प्रॅक्टिसपासून सर्व प्रो गोविंदापर्यंत जसं तुम्ही सपोर्ट केलं तसं ह्या देखील ब्लॉगला सपोर्ट केला. आणि आता नवीन जे काय ब्लॉग येतील ते ब्लॉगला तुम्ही त्या पण ब्लॉगला सपोर्ट करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा ब्लॉग इथेच थांबतो. तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.